आपल्यासोबत सामनिया तरडे आहे, ज्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका होती, ज्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये अभिजित दिपकेंच्या सोबत त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि आज ते शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला इथे उपस्थित आहेत. त्याच्या त्या महिला सेलच्या प्रमुख आहेत. आपण ठीक त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सामनिया, आज तुमच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षाने ध्वजा जे वंदन आहे ते केलेलं आहे? आज भाई जयंत पाटील हे सरचिटणीस आहेत पक्षाचे आणि पक्षाची आणि त्यांची या समाजातल्या विद्यार्थ्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि बांधिलकी त्यांनी दाखवून दिली आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्तीच्या हस्ते हा झेंडावंदन झाला. ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. तसंच आम्ही नीट परीक्षेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले, आत्महत्या केली, त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि निश्चित हे प्रश्न भविष्यामध्ये आम्ही चालू ठेवू आणि आमचे आमदार साहेब पण याबद्दल विधान भवनामध्ये प्रश्न मांडतील अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. दिल्लीच्या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे त्या आंदोलकांच्या सोबत होता. तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करत होता शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत. काय तिथला अनुभव सांगा? आम्ही तिकडे गेलो होतो चित्रलेखाताईंच्या माध्यमातून. दिल्लीला आम्ही 2 दिवस होतो आणि 17 तारखेला रात्री ज्यावेळेस आम्ही गेलो तेव्हा सोनम वांगचुक याचा 19वा दिवस होता उपोषणाचा. आम्ही रात्री अभिजित दिपकेंना भेटलो. सकाळी त्यांना भेटायला जाणार होतो 18 तारखेला आणि आम्हाला 7:30 वाजता फोन आला की त्यांना हॉस्पिटलला नेलं आहे आणि बातम्या बघितल्यावरती यूट्यूबवर आम्हाला कळलं की त्यांना हॉस्पिटलला नाही नेलं आहे, पोलिसांनी त्यांना अक्षरशः किडनॅप केलं आहे. हे कळल्यावर आम्ही लगेच जंतर मंतरला गेलो आणि रात्री तिकडे जेवढी गर्दी होती त्याच्या दुपटीने तिकडे गर्दी वाढली. अभिजित दिपके उपोषणाला बसले. हे बघून आम्ही परत मुंबईत आलो आणि अलिबाग असेल, रायगड असेल, सोलापूर असेल, संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला. 20 तारखेला पण आम्ही मुंबईत याबद्दल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या पार्लमेंट मार्चचं समर्थन देण्याचा निर्णय घेतला. पण जे आपण बघितलं मुंबईत झालं 20 तारखेला की आमच्यासारख्यांच्या घरी पोलीस आले, दारापर्यंत पोलीस आले. 12 तास आम्हाला पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये ठेवलं, घरामध्ये बसवून ठेवलं. तर हे खरंच महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्यांना विद्यार्थी हित बघायचं नाही आहे, त्यांना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून द्यायचे नाही आहेत. म्हणून त्यांनी अशी पोलिसांची दडपशाही दाखवून दिली आणि त्या दिवशी मुंबईत पहिल्या दिवशी 900 गुन्हे दाखल झाले. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1800पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत सगळ्यांवरती, त्यापैकी मी पण एक आहे. पण आम्हाला अभिमान आहे की हे गुन्हे आम्ही आमच्यावरती नोंदवून घेतले. दिल्लीमध्ये ज्यांनी लाट्या खाल्ल्या त्या विद्यार्थ्यांचाही आम्हाला अभिमान आहे की ज्यांनी ह्या राजीनाम्यासाठी झटले आणि हा राजीनामा मिळवला. दिल्लीमध्ये ज्यावेळेस तुम्ही गेला होता त्यावेळेची एकंदरीत परिस्थिती काय सांगा? मी जसं सांगितलं 17 आणि 18 तारखेला आम्ही तिथे होतो आणि सोनम वांगचुक यांना ज्या दिवशी तिथून नेलं ते लोकशाहीला साजेसं नव्हतं. त्यावेळेस आम्ही तिथे उपस्थित होतो आणि ती चीड आम्हाला आली की विद्यार्थी मूलभूत हक्कासाठी, शिक्षणासाठी आंदोलन करतात. त्यावेळेस अशा प्रकारचं वर्तवणूक सरकारकडून जर केली जात असेल तर ते लोकशाहीला अजिबात शोभणारं नाही. आणि महाराष्ट्रात पण जे झालं ते सुद्धा लोकशाहीला अजिबात. लाठीचार्ज झाला, पॅलेट गनचा वापर झाला, एकंदरीत आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतात. लाठीचार्ज झाला त्या दिवशी आम्ही 20 तारखेला मुंबईत होतो. मुंबईत आम्हाला हाऊस अरेस्ट केलेलं. पण लाठीचार्ज कसा तुम्ही करता? आता कालचा तुम्ही पंतप्रधानांचा व्हिडिओ बघितला असेल तर ते म्हणतायत की ज्यांनी मला अपशब्द वापरले, शिवीगाळ गेला, त्या मुलांना मी माफ करतो. पण आम्ही माफी मागितली कुठे तुमची की तुम्ही आम्हाला माफ कराल? माफी तर तुम्ही मागितली पाहिजे. गंजलेले खिळे लावून तुम्ही मुलांना मारलंय, मुलांवरती पॅलेट गन्स चालवले आहेत, बिहारमध्ये AK-47 चालवली आहे. ह्याची लाज तुम्ही ठेवली पाहिजे आणि तुम्ही समस्त विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, ही आमची भावना आहे. तर एकंदरीत तुम्ही काय सांगाल? हा जो सगळा एकंदरीत आता जेनझीचा आपण एकंदरीत प्रकार बघितला, हे आंदोलन बघितला आणि भाजपच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतात. ज्यावेळेस काँग्रेस सरकार होती त्यावेळेस आपण देखील काही काळ सत्तेमध्ये, आपला देखील पक्ष त्यावेळेस होता. असं कधी प्रकार किंवा असं काही? नाही, मी तुम्हाला मुळात त्या व्हिडिओपासून सुरुवात करीन की मी त्यांच्याबरोबर सहमत आहे की कोणाच्याच आईला, कोणाच्याच कुटुंबाला वल्गर कमेंट्स किंवा वाईट बोललं नाही पाहिजे. याचा आम्हीसुद्धा निंदा करतो आणि निषेध करतो. पण हे सगळ्यांसाठी लागू आहे. म्हणजे तुम्ही पण कोणी असे हे नाही आहात, लार्जर दॅन लाईफ नाही आहात. तुम्ही पंतप्रधान आहात, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, पण तुम्ही या देशाचे नागरिक आहात पहिले. आणि साम्या बोलली ते खरं, अकाउंटेबिलिटी कुठे? आम्ही तुमची माफी तुम्ही कोण आलात आम्हाला माफ करायला? तुम्ही आम्हाला माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी नीटमध्ये लोकांनी सुसाईड केला.
या ठिकाणी पॅलेट गन्स चालवल्या गेल्या आणि एवढ्या मुलांनी सफर केलं. दुसरं मी सांगते, पूर्वीच्या काळात सुद्धा हा देश हा डेमोक्रेटिक देश आहे. कायमच इथे आंदोलनं झाली. प्रत्येकाला शांतपणे व्यक्त होण्याचा हक्क आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा आदिवासी तुम्हाला आठवत असेल नाशिकहून चालत आले तेव्हा त्यांच्यासोबत 2 दिवस चाललेली कार्यकर्ती मी त्यांच्यासाठी. आम्ही संघटनेनी 1 लाख भाकरी आणि सुकट घेऊन गेलेलो. पोलीस आणि आम्ही सोबत मिळून सुकट भाकरी खायचो. ही खेळीमेळीचं एक वातावरण होतं की ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, आम्ही ऐकू. किंवा पूर्वी असं बघायला मिळायचं की कोणी आंदोलनाला बसलं तर एक शिष्टमंडळ यायचं सरकारकडनं. सोनम वांगचुकसारखे शास्त्रज्ञ, सोनम वांगचुकांसारखे एन्व्हायरमेंटलिस्ट, एकीकडे आपण म्हणतो मेक इन इंडिया पाहिजे, इंडियन्स राईज अँड शाईन झाले पाहिजे. मग हे जे इंडियन्स आज राईज अँड शाईन होत आहे, हे जे इंडियन्स आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहेत, त्यांना तुम्ही 20 दिवस उपाशी ठेवता, त्यांची एवढी किंमत तुम्ही करता. मग का नाही तुमचं शिष्टमंडळ तिसऱ्या दिवशी आलं विद्यार्थ्यांची बोलायला, बाबा ज्यूस घेऊन आलं, चर्चा केली? का नाही केलं? कारण की तुमच्या डोक्यात ती मस्ती होती. आणि तुम्ही का राजीनामा दिला हे पण सांगते, तुम्ही भीतीने राजीनामा दिला कारण की वोट्सचं वातावरण बिघडतं आहे. आणि हे जे PR ॲक्टिव्हिटीज आणि व्हिडिओ बनत आहेत ना, याला यंग जनरेशन अजिबात भुलणार नाही. कारण की सगळ्यांना आता कळलं आहे दॅट दिस इज नॉट द केअर फॉर स्टुडंट्स, दिस इज अ मिअर PR ॲक्टिव्हिटी. सो देशात खूप उलथापालथ होणार आहे कारण की लोकांना खरं काय आहे कळायला लागलं आहे. अंधभक्तांची पट्टी उतरली आहे. माहितीनुसार ज्या प्रकरणाची न्यायाधीश तपासणी करत होते त्या न्यायाधीशांनी देखील आता बदली करण्यात आली असं समजतं. हे नवं कुठे आहे? हे नवं कुठे आहे? खूप दिवसापासून विरोधी पक्ष नेते असतील, अनेक खासदार असतील, आमच्यासारख्या संघटना असतील, हेच तर म्हणत आहेत की अनेक ठिकाणी न्यायव्यवस्था ही मॅनेज्ड आहे आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. पूर्वी ED आणि ह्याचं बोलायचे, आता ते सुप्रीम कोर्ट्सपर्यंत पोचले. गोदी मीडियाची खूप चर्चा होते. तर या सगळ्यावरती मग जनतेला पर्याय काय राहतो? म्हणजे मला लीडर ऑफ ऑपोजिशनचं एक भाष्य आठवतं जेव्हा ते म्हटले की त्यांनी स्पीकरकडे पार्लमेंटरी डिस्कशनची मागणी केली की दुसरं कोणतंच डिस्कशन होऊन येऊ नका, ह्याच विषयावर आपण बोलू. पण जेव्हा त्यांच्याशी ते बोलायला तयार नव्हते, लीडर ऑफ ऑपोजिशन हे देशाचं खूप मोठं पद आहे, त्यांच्याशी ते बोलायला तयार नव्हते, तेव्हा काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षाचे खासदार त्यांच्या घरासमोर बसले. त्यांना या पद्धतीने उचलून नेलं. तरी काय रिस्पेक्ट आहे? त्यांना काय 0 मतं मिळाली आहेत? आज जरी तुमचे खासदार जास्ती असतील तरी त्यांचे बहुसंख्याने तिथे खासदार आहेत. त्यांचे खासदार आहेत म्हणजे काय? त्यांचे तेवढे व्हॉइसेस आहेत which deserve to be heard. All I am saying is तुम्ही आहात सत्य ठीक आहे, but everyone deserves to be heard in this country. आणि ते जर तुम्ही दाबायला गेले ना तर मग आम्ही झेंडावरती दांडा खालती घेऊ. धर्मेंद्र प्रधानांनी जो राजीनामा दिला ट्विट करून त्यांना सांगावं लागलं की मी राजीनामा देतो, याकडे आपण कसं पाहतो? नाही, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा प्रेशरखाली दिला. पण सगळ्यात वाईट मला ह्याचं वाटलं की त्यांचं वेलकम का केलं? असं कोणतं त्यांनी काम केलेलं की त्यांचं वेलकम संसदेत केलं? अकाउंटेबिलिटीसाठी त्यांनी राजीनामा दिला, ही एक टेक्निकल गोष्ट आहे जी झालीच पाहिजे होती आणि आधीच झाली पाहिजे होती. पण त्यांचं वेलकम काय करताय? म्हणजे तुम्ही त्या 21 वारलेल्या मुलांची थट्टा करताय? मुलांनी जी लाठीचार्ज झाला, मुलं जी आंदोलनाला बसली, त्यांचं तुम्ही मजाक उडवताय? हे बरोबर नाही. धन्यवाद ताई. राज वैश्वपाय, ट्युनल मराठी, खालापूर, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.